तर आता गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामध्ये सावध करणारी बातमी आहे। कारण सध्या सायबर लूट सुरू आहे। गॅस पाईपलाईनचं कनेक्शन बंद होईल अशी भीती दाखवून मोबाईलवरूनच गंडा घातला जातोय। मुंबई आणि डोंबिवलीमध्ये 4 दिवसात 30 लाखांनी 6 नागरिकांना चुना लावण्यात आलेला आहे। पाहूयात। गॅस सिलेंडरचा तुटवडा असताना आणि सिलेंडरसाठी लोक रांगेत लागलेले असताना सायबर भामटे लुटायला निघाले। मुंबईमध्ये महानगर गॅस लिमिटेडचं पाईपलाईनचं कनेक्शन कट होईल अशी भीती दाखवून 4 दिवसात 26,43,000चा गंडा घालण्यात आलाय। मुंबईमध्ये विलेपार्ले आणि वडाळ्यामध्ये 4 वृद्धांची चोरट्यांनी ऑनलाईन फसवणूक केली आहे। तर डोंबिवलीमध्ये सुद्धा 2 दिवसात 2 महिलांची फसवणूक झाली। गॅस कनेक्शन बंद होईल त्यामुळे 10 रुपयांचं ई चालान भरा असं सांगून एका महिलेला ऑनलाईन 1 लाखानं लुटण्यात आले। तर दुसऱ्या महिलेला 3 लाखांचा चुना लावण्यात आलाय। महानगर गॅसचं बिल भरलेलं नसून कनेक्शन बंद होईल अशी भीती दाखवली। 45 वर्षीय महिलेला मोबाईलवर APK लिंक पाठवली गेली आणि त्या माध्यमातून बँकेतल्या माहिती मिळवून 2,99,000 काढून घेण्यात आले। अज्ञात आरोपीच्या विरोधात डोंबिवलीच्या रामनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। महानगर गॅस लिमिटेड या कंपनीकडून आम्ही बोलत आहोत असं म्हणून तुमचं गॅस कनेक्शन लवकर बंद होईल तर आम्ही जे काही APK फाईल पाठवतोय ती फिलअप करावी आणि त्यांच्या बँक अकाउंट मधून टोटल 4 लाख एवढी रक्कम आरोपीने फसवणूक करून फायदा केलेला आहे त्याचा स्वतःचा। या बाबतीत 2 गुन्हे डोंबिवली पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेले आहेत। त्याचा तपास चालू आहे। या माध्यमातून मी आपणास कळवू इच्छितो की नागरिकांनी अधिकृत जे काही गॅस एजन्सी त्यांच्याकडून गॅस सिलेंडर रीतसर नंबर लावून घ्यावे। आता महानगरच्या गॅस कंपनीकडनं सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत। गॅसचं बिल वगैरे भरलं नाही, कनेक्शन बंद होईल असं सांगितलं तर त्यावर विश्वास ठेवू नका। 10 किंवा 20 रुपये कनेक्शन सुरू ठेवण्यासाठी ऑनलाईन भरा असं सांगण्यात येतं। त्यासाठी महानगर APK अशी फाईल मोबाईलवर पाठवून क्लिक करायला सांगतात। ही फाईल क्लिक केल्यावर काही क्षणात संबंधित व्यक्तीचं बँक अकाउंट रिकामं करतात। त्यामुळे असे कुठलेही कॉल्स आले तर सतर्क रहा आणि आपल्या अकाउंटमध्ये पैसे सुरक्षित ठेवा। तरीही फसवणूक झालीस तर पोलिसांकडे तक्रार करा। ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी।